हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू युगांतर अकॅडमी. तो आजचा जो भाग असणार आहे कलम 1 ते 51 पर्यंत सर्व कलम आपण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तुकाराम सरांनी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो खूप छान आहे की 10 मिनिटात त्यांनी हे सर्व कलम खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहेत. हे त्याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट असणार आहे. ह्यामध्ये आपण डिटेल्समध्ये कन्सेप्च्युअल आणि एक्झाम्पल सहित सर्व कलमांचा जो आहे तो स्टडी करू. आणि ते जर व्हिडिओ आणि हे जर व्हिडिओ बघितलं तर हार्डली एखादा कलम तुमच्याकडनं मिस होईल. सर्व गोष्टी एकदम क्लॅरिफाय करून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर सुरू करू आपला भाग 1. भाग 1 म्हणजे संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र. या भाग म्हणजे काय असतं? भाग म्हणजे एखादा धडा असतो आणि धड्याच्या अंडरमध्ये इन्फॉर्मेशन येते, जी हेडलाईन्स असते. त्या हेडलाईनवरून आपल्याला क्लिक होतं की या धड्यामध्ये काय आपल्याला देण्यात आलेलं आहे. तसंच या भागमध्ये आहे की भाग 1 म्हणजे संघ राज्य राज्यक्षेत्र. यामध्ये भारताबद्दल माहिती दिलेली आहे. कलम 1 म्हणजे म्हटलं का भारत किंवा इंडिया समजायचं. यामध्ये जे भारताचे राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, काही असतील, या सर्व गोष्टींचा उल्लेख जे कलम 1 मध्ये करण्यात आलेला आहे. पुढे पाहू कलम 2. कलम 2 म्हणजे नवीन राज्यांची स्थापना करणे म्हणजे काय. म्हणजे आपल्याला समजा बांगलादेशकडनं एखादा प्रदेश मिळाला किंवा आपण बांगलादेश सोबत युद्ध केलं, तिथून एखादा प्रदेश मिळाला, चीन असो, पाकिस्तान असो, तर तो जो मिळालेले प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याला केंद्रशासित प्रदेश बनवायचा की राज्य बनवायचं, हा जो अधिकार आहे तो आपल्या संसदेला आहे. संसद म्हणजे मला म्हणायचं आहे की आपली पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभा. मात्र जे राज्याची विधानसभा किंवा विधान परिषद आहे, म्हणजे जे त्यांचं विधिमंडळ म्हणतो आपण त्याला, कोणत्याही राज्याला अधिकार दिले नाहीत. फक्त प्युअर अधिकार आपल्या संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 3 म्हणजे, आणि अजून कलम 2 मध्ये एक गोष्ट आहे. समजा करार झाला, बांगलादेशला आपले काही जिल्हे द्यायचे, त्यांच्याकडनं काही जिल्हे घ्यायचे, तो करार देखील करण्याचा अधिकार आपल्या संसदेला आहेत कलम 2 नुसार. कलम 3 बघू. कलम 3 सांगतं की अस्तित्वात असलेली राज्य आहे भारताच्या सीमामध्ये, जी राज्य आहे त्यांच्या नावात बदल करणे, सीमात बदल करणे, हे संपूर्ण अधिकार आपल्या संसदेला आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा मोदी साहेबांना वाटलं, ऑनरेबल प्राईम आपले जे आहेत PMA प्राईम मिनिस्टर, त्यांना जर वाटलं की महाराष्ट्रापासून विदर्भ आपल्याला वेगळं करायचं, तर ते राष्ट्रपतीला ती गोष्ट सांगतील. तर आपले राष्ट्रपती काय करतील की महाराष्ट्राला सांगतील, एक असं लेटर पाठवतील की बघा, आम्ही तुमचा जो असा असा प्रदेश यामध्ये चेंजेस करतोय, यावरती तुमचं काही सजेशन असतील, ऑब्जेक्शन असतील, आम्हाला कळवा. महाराष्ट्राने कळवलं की नको, आम्हाला जो विदर्भ आहे तो वेगळा नाही करायचा, आमचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे विदर्भासोबत, आणि त्यांनी ते राष्ट्रपतीकडे पाठवून दिलं. राष्ट्रपती म्हणजेच आता इथून त्याचा रोल संपला. इथं मंत्रिमंडळ बघल, बाबा असं असं विचार करतंय महाराष्ट्राचं, मग काय करायचं. तर त्यांना वाटलं की असू द्यायचं तर ते असू देतील. जर त्यांना वाटलं की नाही आता विदर्भ वेगळा करायचा, तर विदर्भ वेगळा करायला जे आपले मंत्रिमंडळ, आपले जे पंतप्रधान म्हणजे टोटल जे संसद आहे, याला कोणीच रोखू शकत नाही. राज्य या ठिकाणी न्यायालयात देखील जाऊ शकत नाही. हा जो अधिकार आहे ते आपल्या संसदेला कलम 3 नुसार आहे. ते महाराष्ट्राचे 2 तुकडे 1000 तुकडे करतील, महाराष्ट्राचं नाव बदलून दुसरं कोणतं राष्ट्र ठेवतील, त्यांना वाटलं तर सौराष्ट्र ठेवतील, मराठवाडा ठेवतील, काहीही ठेवतील. हा अधिकार संसदेला कलम 3 नुसार देण्यात आलेला आहे. कलम 4 येथे हे जे आहेत, जे आपले संघ राज्य राज्यक्षेत्र, तो पहिला भाग संपतो. पण कलम 4 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण जे कलम 2 आहे, कलम 3 आहे, याच्यामध्ये जे काही बदल होतील यांना घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. अंडर आर्टिकल 368 नुसार याला घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. म्हणजे काय? तर एक छोटीशी कन्सेप्ट आहे, छानशी. घटना दुरुस्ती म्हणजे असं बिल असतं की जे लोकसभा आणि राज्यसभा दोघांमध्ये सेपरेटली मांडलं जातं. त्या ठिकाणी एकत्रित जॉईंट जी बैठक आहे त्याची उल्लेख या ठिकाणी केलेले नाहीत, तरतूदच केलेली नाहीत. म्हणजे जर लोकसभेने जर ठरवलं की महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायचा, त्यांनी पास केलं हे बिल आणि राज्यसभेकडे पाठवलं. जर राज्यसभेने ते बिल पास नाही केलं तर ते तिथंच व्यापगत होऊन जातं. म्हणजेच काय की आता विदर्भ ते बिलकुलच वेगळा करू शकत नाही, कारण राज्यसभेने लात मारली त्या बिलला, त्या राज्यसभेने ते बिल फेटाळलं. मात्र ही गोष्ट होऊ नये म्हणून ह्या ज्या गोष्टींना आहेत यांना जे आहेत अंडर 368 मध्ये घेण्यात येणार नाहीत. म्हणजे एखादी आणीबाणीची परिस्थिती आली किंवा इमर्जन्सी आली, अशा ठिकाणी जर वादविवाद चालू राहिला, लोकसभा किंवा राज्यसभा, तर हे चालू नये म्हणून या ठिकाणी जे जे सुप्रीम पॉवर आहे ते आपल्या संसदेला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच कलम 2-3 नुसार जे काही चेंजेस होतील यांना घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. जॉईंट मिटिंगचं म्हणाल तर अदर बिलांबाबत, समजा मोदी सरांना जर साहेबांना एखादा कायदा जर पास करायचा असेल, ठीक आहे,
त्यांनी जर पास केला, मात्र त्यांना कुठंतरी वाटतं की यार लोकसभेत तर पास होऊन जाईल, इथं आपलं बहुमत आहे, पण राज्यसभेत यार काय लोक हे राज्यसभेवाले याला पास करणार नाहीत। राज्यसभा म्हणजे आपण त्यांना पाठवतो, आपल्या राज्यातले जे लोक असतात, आपले जे मंत्री असतात, ते मंत्री त्यांना तिकडं पाठवतात त्या ठिकाणी राज्यसभेवरती। तर त्या ठिकाणी काय करायचं, तर त्या ठिकाणी सॉरी आपलं जे महाराष्ट्राचं ते प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करतात, तर त्या ठिकाणी समजा त्यांनी रिजेक्ट केलं, तर अशा ठिकाणी मोदी साहेब काय म्हणतात की आता आपण जॉईंट मीटिंग करू। तर जॉईंट मीटिंगमध्ये राज्यसभेवाल्यांचा या ठिकाणी किस्सा होऊन जातो जॉईंट मीटिंगमध्ये, म्हणजे त्यांची इम्पॉर्टन्स फक्त नाममात्र असते, फक्त या आणि वोटिंग करा बस बात खतम। या ठिकाणी म्हणजे लोकसभेला खूप जास्त पॉवर मिळतं। ही जी जॉईंट मीटिंग आहेत ना, ही जॉईंट मीटिंग इतर गोष्टींसाठी असते, मात्र जे घटना दुरुस्ती आहे म्हणजे घटनेतच बदल करायचे, त्या ठिकाणी जॉईंट मीटिंगची जी कन्सेप्ट आहे तीच रिजेक्ट केलेली आहे। अशा प्रकारे 368 कलम, हे कलम जे 2 आहे आणि 3 आहे यांना अपवाद आहेत। पुढचं बघू एकदम डिटेलमध्ये अशाच प्रकारे, तो आहे भाग 2 म्हणजे नागरिकत्व। भारताचा नागरिक कोण असेल, आधार कार्डवाला असेल की पॅन कार्डवाला असेल, असा या ठिकाणी काही उल्लेख नाही। तर भारताचा नागरिक कोण असेल हे बघू, कलम 5 मध्ये दिलेले आहेत की प्रारंभिकचे नागरिकत्व, ज्या व्यक्तीचा जन्म 1950 पूर्वी जर भारतात झालेला असेल तर तो भारताचा नागरिक असेल। पण अजून पुढे एक्सपेन्शन याचं कसं होतं ते पुढे बघू। त्याच्यानंतरून आहे की कलम जो 6 आहे की पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांचे नागरिकत्व, बाबा पाकिस्तानमध्ये देखील आपले काहीतरी अडकलेले असतील, ते जर इकडे आले त्यांना कसं नागरिकत्व द्यायचं, त्याचा उल्लेख या ठिकाणी कलम 6 मध्ये केलेला आहे। कलम 7 आहे की भारतातनं पाकिस्तानामध्ये गेलेले त्या व्यक्तींच्या नागरिकत्व बद्दल कलम जे आहेत 7 मध्ये देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर कलम 8 आहे, हे आम्ही भारतीयच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते दुसऱ्या देशात राहतात, त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांच्यासाठी देखील नागरिकत्व आहे, ते कलम 8 मध्ये आहे। कलम 9 मध्ये 2 कंडिशन आहे, समजा एखाद्या व्यक्तीने भारताचं नागरिकत्व सोडलं तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल। भारताशी जर समजा त्याने राजद्रोह केला तर त्याचं नागरिकत्व नष्ट होईल, किंवा त्याने स्वतःच्या इच्छेने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल। अशा 3-4 कन्सेप्ट आहे त्या कलम 9 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतरून जे कलम 10 आहेत की हे जे काही नागरिकत्वाचे अधिकार आहेत हे सर्व नागरिकांना भेटतील, हे चालू राहतील। त्यानंतर कलम 11 काय आहे, कलम 11 आहे की नागरिकत्वाबद्दल कायदा करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त आपल्या संसदेला आहे, राज्य विधानमंडळाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। म्हणजे महाराष्ट्राचं एक्झाम्पल घ्याल तर समजा आपल्या उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं की असं अमुक टमुक देश आहे, आफ्रिकेचा देश आहे, तिथली काही जमात आहे, तर काय करू आपण, त्यांचे ते लोक आहेत, ते मायग्रेंट आहेत, ते भारतातनं आले तर आपण त्यांना नागरिकत्व देऊ, आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये सामील करून घेऊ। मात्र ही परमिशन त्यांना नाही, ही परमिशन फक्त आपल्या संसदेला असते, म्हणजे पंतप्रधान व त्याच्या अंडर जी मंत्रिमंडळ येतात त्यांनाच ही परमिशन असते की नागरिकत्वाबाबत ते कायदे करू शकतात की कोणाला भारतात घ्यायचं किंवा कोणाला घ्यायचं नाही। तर हे फक्त संसद जे आहेत तेच या ठिकाणी कायदा करू शकते। यासाठी एक कायदा केलेला आहे, नागरिकत्व कायदा 1955। या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे नागरिकत्व कायद्याचं गठन होईल, कोणाकोणाला या ठिकाणी सामील करण्यात येईल, त्यांची कंडिशन किती असेल, या सर्व गोष्टी या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। पण ते डिटेलमध्ये आपल्याला बघण्याची गरज नाही, ते एक्झामला आपल्याला विचारत नाही। पुढे बघू, जो भाग 3 आहे म्हणजे आपले फंडामेंटल राईट, इथून सुरू होतात, खूप इम्पॉर्टंट आहे। कलम 12 ते 35 एकदम चांगल्या प्रकारे घेऊ। कलम 12 राज्य संस्थेची व्याख्या, डिटेलमध्ये जायचं नाही, एवढंच समजायचं की राज्य संस्थेची व्याख्या या ठिकाणी दिलेलं आहे। कलम 13 न्यायिक पुनर्विलोकन, सगळ्यात इम्पॉर्टंट कलम आहे कलम 13। त्याच्यानंतर कलम 32, त्याच्यानंतर कलम 226। कलम 13 बघू, कलम 13 आपल्याला विचारलंय न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे एखादा कायदा समजा संसदेने केला किंवा एखादा अध्यादेश आहे, एखादा पोटकलम आहे, काहीही असो, जर ते घटना मान्य नसेल म्हणजे राज्यघटनेत केलेल्या तरतुदींप्रमाणे नसेल तर ते घटना बाह्य ठरवण्याचा, त्याची पडताळणी करण्याचा अधिकार आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूप असे जे चुकीचे कायदे आहेत जे पास झाले होते, जे लागू झाले होते, मात्र नंतर सुप्रीम कोर्टाकडे गेले, जेव्हा त्यांनी वाचले तर त्यांनी लाथ मारून त्या कायद्यांना रिजेक्ट केलेलं आहे। सुप्रीम कोर्ट नेहमी प्रयत्न करतं भारताचे संविधान वाचवण्याच्या, त्याचे जे फंडामेंट्स आहे त्या गोष्टी जतन करण्याचा सुप्रीम कोर्ट नेहमी प्रयत्न करतं। कलम 13 न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे जे केले परत आणा, आम्ही परत चेक करू, कलम 13 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। कलम 14 समानतेचा अधिकार, सर्व समान आहे, भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना समान आहे, समानतेचा अधिकार, बस एवढंच। कलम 15
हे इम्पॉर्टंट आहे. धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्मस्थान यावरतून भेदभाव केले जाणार नाही. तर सार्वजनिक ठिकाणी हॉटेल्स असो, पाणी पिण्याचे ठिकाण असो, फिरण्याचे ठिकाण असो, सगळ्या गोष्टी असो ज्या सार्वजनिक आहेत, सर्वांसाठी खुल्या आहेत. फक्त असं नाही की तुम्ही कोणाच्याही घरात घुसा आणि म्हणाल की आमच्यासोबत भेदभाव होता, आम्हाला घेत नाही, तसं नाही. सार्वजनिक ठिकाणी उद्यानं काही असतील सगळ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. मग पाहणार नाही तुम्ही कोणत्या धर्माचा, कोणत्या UP मधनं आले की बिहारमधनं आले, कुठून आले, तुम्ही इकडे कसं काय जाताय, तुम्ही या धर्माचे नाही, तसं नाही. सर्वांना समानता आहे. कलम 15 नुसार आर्टिकल 15 लक्षात ठेवा. कलम 16 शासकीय नोकऱ्या सर्वांना समान संधी. तो बाई असेल, माणूस असेल, कोणी असेल, तिसरं पर्सन असेल किंवा लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, जे सांगितल्याप्रमाणे की यांच्यामध्ये भेदभाव केले जाणार नाही, की यांना पगार देखील समान भेटेन, या सर्वांना जे प्रमोशन हे देखील समान भेटेन, यामध्ये भेदभाव केले जाणार नाहीत. आणि कलम 15 आणि जे कलम 16 आहे याच्यातला सब क्लॉज आहे कलम 4 नुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि कलम 15-16 मधील सब क्लॉज 6 नुसार EWS जे आर्थिक मागासवर्गीय आहेत त्यांना या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेले आहे. दोघी करंटच्या गोष्टीवरून मी यांचे जे उपकलम आहेत ते या ठिकाणी सांगितले. आणि जे 4 होतं, तुम्हाला 4 सांगतो, तो 4 मध्ये अशी तरतूद होती की यांचं जे भाषा तत्वावरती मागासवर्गीय आहेत. कोणतं भाषा म्हणजे बोली तत्व, म्हणजे महाराष्ट्रात काही स्पेसिफिक भाषा बोलणारे आहेत, तिथले तेव्हापासून राहत आहेत, सांस्कृतिक बोली तत्वावरती आहे, पण त्यांचं जो डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं नाही, प्रतिनिधित्व या ठिकाणी झालेलं नाही, अशी तरतूद या ठिकाणी केली. आणि या कलमाचा आधार घेऊन महाराष्ट्रात मराठा आरक्षण यांनी लागू केलं. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकून पडलेले आहेत, कारण त्या ठिकाणी याला चॅलेंज केलेलं आहे. कारण तरतूद अशी आहे की 50% पेक्षा जास्तचं आरक्षण राहणार नाही, काही कंडिशनला असतं, पण ते आरक्षण का असलं पाहिजे हे तुम्हाला स्ट्रॉंगली प्रूफ करावं लागेल. ह्या गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. अशीच एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडली होती, आय थिंक आंध्र प्रदेश का तमिळनाडू, की काय केलं तत्कालीन सरकारने, डायरेक्ट त्यांचं आरक्षण जे आहे ते परिशिष्टामध्ये टाकलं. आणि असं त्या ठिकाणी मेन्शन केलं की 368 नुसार याला ज्युडिशरी रिव्ह्यू अंडर हे जे आहेत, हे जे गोष्टी आहेत हे येणार नाही. तर अशा ठिकाणी आरक्षण आहेत ते जास्त क्रॉस केलेले आहेत, पण आपली बाजू आपल्याला स्ट्रॉंग मांडावी लागते. पण राज्य सरकार अपयशी असू शकतं किंवा एक राजकारणीय खेळी असू शकते आरक्षण देणं इलेक्शनसाठी. तर ह्या गोष्टी डिस्कशनच्या विषय आहेत, एक्सपर्टच्या त्यांच्या डिसिजनमध्ये घेणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या डिस्कशनच्या गोष्टी आहेत, त्या आपण या ठिकाणी जास्त डीपली जात नाही. तर पुढचं आर्टिकल या ठिकाणी बघू. फक्त गोष्ट लक्षात ठेवा की कलम 15 आणि कलम जे 16 आहे याच्यातली सब क्लॉज 4 नुसार मराठा आरक्षण आणि कलम 15-16 चे सब क्लॉज 6 नुसार EWS आरक्षण या ठिकाणी भेटलेलं आहे. कलम 17 आहे ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, म्हणजेच जे आपण म्हणतो की अस्पृश्यता निवारण, हे कलम 17 मध्ये देण्यात आलेलं आहे. मात्र संविधानामध्ये अस्पृश्यता निवारण या शब्दाचा कुठेही व्याख्या सांगितलेली नाही, अर्थ सांगितलेला नाही. तर पार्लिमेंट सर्वे करतं, वेगळ्या वेगळ्या समित्या नेमतं, त्यांच्यानुसार अर्थ काढतं आणि ती गोष्ट थांबवण्यासाठी पार्लिमेंट जे आहे ते कायदा करतं. कलम 17 झाला. कलम 18 झाला की पदव्यांची समाप्ती, म्हणजे राव बहादूर, राजे वगैरे किंवा अदर गोष्ट असतील एकदम ठाकूर बिकूर स्वतःला समजतात, म्हणजे एक अमानवीय गोष्ट आहे की आपण जेव्हा बघतो की सर्व समान आहेत अशा गोष्टी का, त्याच्यामुळे जे पदव्या आहेत ब्रिटिशकालीन जे पदव्या आहेत त्या समाप्त करण्यात आल्या. कारण आपण सर्व आहेत, आज चहा विकणारा व्यक्ती सुद्धा भारताचा पंतप्रधान बनू शकतो. ठीक आहे, असं काही नाही, फक्त तुमच्यात ती गुणवत्ता असली पाहिजे, ही गोष्ट संविधानाने स्पष्ट केलेली आहे. यात कोणी काहीही बनू शकतं. एक आदर्श उदाहरण आपलं पंतप्रधान साहेबांचं आहे की एकेकाळी ते चहा विकायचे, आज ते आपल्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. हे कलम जे आता आपण बघितलं कलम 18 या ठिकाणी आपण कलम 17 या ठिकाणी आपण बघितलेलं होतं. कलम 17 बघू. कलम 17 असं सांगतं की अस्पृश्यता निवारण. मात्र संविधानामध्ये अस्पृश्यता म्हणजे काय या शब्दाचा कुठेही त्यांनी अर्थ सांगितलेला नाही. मात्र जी आपली संसद आहे किंवा जे आपलं विधिमंडळ आहे, मोस्टली संसद बघू, ते आयोग नेमतं, ते समित्या नेमतं, त्या समित्यांचा अहवाल बघतं, त्यांचा रिसर्च बघतं, त्याच्यानुसार कोण या ठिकाणी अनटचेबल आहे, कोणासोबत अत्याचार होत आहे, मग ते थांबण्यासाठी काय कायदे करायचे, ह्या गोष्टी कलम 17 अंडर आपल्याला बघायला मिळतात. कलम 18 बघू. तर कलम जो 18 आहे तो सांगतं की पदव्यांची समाप्ती, म्हणजेच कोणीही राव बहादूर
किंवा पाटील किंवा राजे किंवा त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतो की ठाकूर, काही ठिकाणी असं वेगळ्या ठिकाणी मोठे मोठे पद आहेत. मात्र जेव्हा आपल्याला सर्वांना कलम 14 नुसार जर समानतेचा अधिकार मिळतो तर ह्या गोष्टी कुठेतरी स्टॉप झाल्या पाहिजेत. कारण आपण बघतो की आता तो काळ गेलेला आहे. आता जो काळ आहे हा मानवीय गुणवत्तेचा काळ आहे. या ठिकाणी एखादा चहा विकणारा व्यक्ती सुद्धा भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. माननीय नरेंद्र मोदी त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाळल्या नाही पाहिजे. सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळते आहे. तर ह्या गोष्टी का म्हणून या गोष्टींचं आपण एव्होल्युशन केलेलं आहे. पदव्यांची समाप्ती केलेली आहे, मात्र गुणवत्तेची समाप्ती नाही केली. म्हणजे तुम्हाला भारतरत्न भेटू शकतो, पद्मश्री भेटू शकतो, वेगवेगळे अवॉर्ड्स भेटू शकतात. त्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात. त्या गोष्टी ज्या आहेत हे कलम 18 अंतर्गत येत नाही. कलम 19 बघू, खूप इम्पॉर्टंट आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य कलम 19 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि सर्वात जास्त क्वेश्चन्स आहे हे कलम 19 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं काय आहे, बोलण्याचे स्वातंत्र्य बघा. दुसरं आहे एकत्रित जमवण्याचे स्वातंत्र्य, लोकांना त्या ठिकाणी एकत्रित जमवण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे आयडियानुसार सांगतोय, पण हे वेगळं पण असू शकतं एकत्रित जमण्याचं. त्याच्यानंतरून सभा स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतरून भारताच्या कोणत्याही ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य, त्या ठिकाणी वास्तव्याचं स्वातंत्र्य, तिथं घर घेण्याचं स्वातंत्र्य, त्या ठिकाणी व्यवसायाचं स्वातंत्र्य, हे सर्व 6 प्रकारचे महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे बघू कलम 20, दोष सिद्धतेबाबत स्वातंत्र्य. म्हणजे कोणी आपल्याला दोषी ठरू शकत नाही. कोणी आपल्याला जे कायद्यात गोष्टी केलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त शिक्षा देऊ शकत नाही. आपल्याला जर कोणी अटक केली तर त्याचं कारण विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपल्याला स्वतःच्या मर्जीनुसार लॉयर घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. हे कलम 20 अंतर्गत या गोष्टींचं पार्श्वभूमी आपल्याला बघायला मिळते की दोष सिद्धतेबाबत स्वातंत्र्य. पुढे कलम 21 की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. पूर्वी सुप्रीम कोर्टाकडे या ठिकाणी एक केसेस गेलेले होतात की नेमकी तुम्हाला म्हणायचं काय की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य सुप्रीम कोर्टाकडे का जातात. कारण सुप्रीम कोर्टाला भारतीय राज्यघटना ज्याचं वर्डिंग करण्याचा अधिकार आहे. मात्र म्हणजे वर्डिंग करण्याचा अधिकार म्हणजे सांगू शकतात की सुप्रीम कोर्ट की ह्या कलमामध्ये नेमकी संविधान करताना म्हणायचं काय होतं, ह्या कलमाला म्हणायचं काय आहे, ही जी गोष्ट आहे या गोष्टीची वर्डिंग करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला होता. पूर्वी सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की फक्त जगणे हाच एक अधिकार आहे. म्हणजे फिजिकली तुम्ही जिवंत राहणे हाच जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आहे. पुढे व्याप्ती करण्यात आली सुप्रीम कोर्टाकडनं. त्यानंतरून कलम 21A ऍड करण्यात आला. जे 6 ते 14 वयोगटातील बालक आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा देखील जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा एक भाग असणार आहे. हे कलम 21A अंतर्गत सांगण्यात आलेलं होतं. हे खूप मोठा डिसिजन होतं सुप्रीम कोर्टाचा. म्हणजे शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वयोगटातील बालकांना राज्य किंवा केंद्र त्या तरतुदी करून देईन, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईन मोफत शिक्षणासाठी व सक्तीच्या शिक्षणासाठी. कलम 22 अटकेपासून स्वातंत्र्य. समजा एखाद्याला विनाकारण अटक केली तर त्याला 24 तासाच्या आत कोर्टात दाखल करून घ्यायचं. कारण न्यायाधीश विचारू शकतात की तुमची जी अटक झालेली आहे XYZ व्यक्तीची ती कोणत्या कारणास्तव झालेली आहे. जर विनाकारण अटक झाली तर त्याला त्या ठिकाणी बेल भेटण्यात येते. आणि जर समजा जर कायदेशीर जर अटक असेल तर अशा ठिकाणी ही जी तरतूद आहे या ठिकाणी लागू होत नाही कलम 22 मध्ये. पुढे आहे कलम 23. या ठिकाणी आपण बघू मानवी व्यापार व वेठ बिगारीला या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे मानवी शरीराची तस्करी करू शकत नाही, त्यांना गुलाम आपण ठेवू शकत नाही. कलम 23 सांगतं. कलम 24 असं सांगतं की सार्वजनिक ठिकाणी जे बाल कामगार आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे 14 वर्षाच्या आतचे आहेत त्यांना कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये किंवा धोक्याचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास या ठिकाणी कलम 24 मध्ये बंदी घातलेली आहे. पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आला तो म्हणजे कलम 25. कलम 25 म्हणजे धर्म स्वातंत्र्य, विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य, एका वेळी 1000 धर्माचे पालन करण्याचं स्वातंत्र्य कलम 25 नुसार आपल्याला दिसतं. कोणत्याही देवाचे तुम्ही घरामध्ये फोटो लावा, तुम्ही नास्तिक राहा, काही प्रॉब्लेम नाही. कलम 25 नुसार तुम्हाला हे स्वातंत्र्य या ठिकाणी बघायला मिळतं. पुढे आहे कलम 26. कलम 26 म्हणजे धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे समजा मी माझा धर्म असेल किंवा माझा धर्म निर्माण केला त्याचं व्यवस्थापन करण्याचा जो अधिकार आहे कलम 26 अंतर्गत मला भेटतो. कलम 27 हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्याने खूप जास्त ब्लॅक मनी जमा होते धर्मसंस्थेकडं. जे पण काही लोक दान वगैरे करतात तर असं संसद किंवा राज्य असेल तर हे त्यांना म्हणू नाही शकत की जे जमा झालेले पैसे आम्हाला द्या.
तो त्यांना अधिकार नाही. त्यांची मर्जी असेल द्यायचं तर द्यायचं, नाही तर न द्यायचा. कर न देण्याबाबतचे स्वातंत्र्य किंवा कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य अंडर आर्टिकल 20 जे आपण बघितलं 27. त्याच्यानंतर आर्टिकल 28. एखादं गव्हर्नमेंटचे शासकीय स्कूल असेल किंवा अदर ठिकाणी जे धर्म शिक्षण दिलं जातं, जे त्यांच्या मीटिंग्स असतात त्या ठिकाणी बसायचं किंवा नाही बसायचं याबाबतचं स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतरून कलम 29, अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषा व लिपी जतन करण्याचं स्वातंत्र्य. पण अल्पसंख्याक हे सर्व नागरिक असू शकतात, कोणी असो, त्यांना त्यांची भाषा, त्यांचं लिपी, त्यांचं लिपीचं पुढं कन्व्हर्जन करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कलम जे आपण बघतो की कलम 29 नुसार. पुढे जेव्हा आपण बघतो की कलम 30 ह्या ठिकाणी जे अल्पसंख्याक आहे खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या आणि ते स्वतःच त्यांचं संचालन करू शकता हा इम्पॉर्टंट अधिकार कलम 30 नुसार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढे पाहू आपण आर्टिकल 31. आर्टिकल 31 जो होता तो संपत्तीचा अधिकार होता, मात्र तो आता काढून त्याला 300A मध्ये टाकण्यात आलं व त्याला कायदेशीर अधिकार बनवण्यात आलं. तर मूलभूत अधिकार आणि कायदेशीर अधिकारमध्ये फरक काय? तर मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले तर सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं, न्यायालयाकडे जाता येतं आणि मूलभूत हक्क हे नेहमी वर्चस्व असतं इतर कोणत्याही अधिकारापेक्षा. मात्र कायदेशीर हक्काचं उल्लंघन झालं तर अगोदर आपण न्यायालयाकडे जातो आपल्या स्टेटच्या, नंतर आपण सुप्रीम कोर्टाकडे जातो. एवढा फरक आहे. म्हणजेच काय की मूलभूत हक्कांची जी व्याप्ती आहे ती जी आहे ती जास्त आहे, ते वरचढ आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढं आपण या ठिकाणी बघू ते म्हणजेच व्हेरी इम्पॉर्टंट, खूप खूप जास्त महत्त्वपूर्ण कलम, ते म्हणजेच कलम 32, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. सर्वात जास्त प्रश्न येणारा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना जे आहेत घटनेचा आत्मा म्हटलं आहे या कलम 32ला. कलम 32 मध्ये काय सांगतं? जर मूलभूत अधिकार जेवढे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यांच्यावरती जर कोणी दबाव आणला, यांचे मूलभूत अधिकार हेरवण्याचा प्रयत्न केला, तर कलम 32 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. कलम 32 नुसार आपण जे आहे सुप्रीम कोर्टाकडे डायरेक्टली जाऊ शकतो. डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे किंवा सुप्रीम कोर्टाची जी आहे ती कंपल्सेशन आहे की यार तुम्ही फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत आहे, तुम्हाला डायरेक्ट ती केस स्वतःकडे घ्यायची, म्हणजे बळजबरी सुप्रीम कोर्टाला ती केस घ्यावा लागते किंवा आपण देखील डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो कलम 32 नुसार. पुढे आहे एक कलम आहे 226. त्यानुसार राज्याचं कोर्ट आहे त्या ठिकाणी देखील आपण जाऊ शकतो कलम 226 नुसार. मात्र सुप्रीम कोर्टाचे आहे ते त्यांना कंपल्सरी आहे की त्यांना जावंच लागतं. राज्याचं तसं नाही की राज्याला वाटलं तर ते बोलू शकतं किंवा आपल्याला राज्याकडे जावं लागतं की आपले फंडामेंटल जे राईट आहे त्यांची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित या ठिकाणी झालेली नाहीत, असं कलम 226 नुसार आपण त्यांच्याकडे देखील जाऊ शकतो. तर जेव्हा अशा केसेस सुप्रीम कोर्टाकडे येतात तर सुप्रीम कोर्टाने खूप मोठे मोठे डिसिजन या ठिकाणी दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्समध्ये शिक्षणाचा अधिकार ऍड केला किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत फंडामेंटल राईटमध्ये जे इम्प्रूव्हमेंट करण्यात आली सुप्रीम कोर्टाकडनं. नेहमी फंडामेंटल राईट बचाव करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्ट या ठिकाणी करत असते कलम 32 नुसार. कलम 32 नुसारच अजून एक आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिट्स काढण्याचा जो कोर्टाचा अधिकार आहे तो आपण बघू. त्या रिट्समध्ये सगळ्यात पहिले आणि फेमस रिट्स येते ती म्हणजे हेबस कॉर्पस. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक केली तर त्याला न्यायालयासमोर आणा हे सांगतं, हेबस कॉर्पस नुसार सांगतं की सुप्रीम कोर्ट या ठिकाणी ही गोष्ट सांगतं. दुसरं आहे सेर्टी ओरेरी. म्हणजेच काय की जर एखादी गोष्ट जर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल, कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल म्हणजे त्या गोष्टीवरती त्या ठिकाणी केसेसची प्रोसेसिंग चालू असेल तर सुप्रीम कोर्ट डायरेक्ट ती केस स्वतःकडे ओढून घेतं, म्हणतं तुमचा अधिकार नाही या केसवरती बोलण्याचा, मोठी केस आहे आमच्याकडे द्या आणि तुम्ही शांत बसा, या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रोहॅबिशन. तर प्रोहॅबिशन मध्ये असं सांगतं की तुम्ही निर्णय दिला ना तो चुकीचा दिला. खालच्या न्यायालय म्हणतं, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, तुमची म्हणजे एवढी पात्रता नाही की एवढ्या मोठ्या केसेसचा तुम्ही निर्णय पण दिला आणि आम्हाला कळवलं पण नाही. तर डायरेक्ट ती केस वरती घेतं आणि त्यांना विचारतो तुमचा काय अधिकार होता अशा मोठ्या केसवरती निर्णय देण्याचा. तर हे जे आहे ते आहे प्रोहॅबिशन, डायरेक्ट केस स्वतःकडे घेतं. पुढचं आहे को वॉरंटो. तर को वॉरंटोमध्ये जे सुप्रीम कोर्ट विचारू शकतो की सार्वजनिक ठिकाणी एखादं सार्वजनिक पद असेल त्याच्यावरती जर एखादा अपात्र व्यक्तीने जर अधिकार जमवला तर सुप्रीम कोर्ट विचारतो तुझी पात्रता काय या ठिकाणी हे पद धारण करण्याचा.
को वॉटरमध्ये सुप्रीम कोर्ट या ठिकाणी ही गोष्ट विचारतं. आणि शेवटचं म्हणजे मॅन्डामस, म्हणजे जे अधिकारी वर्ग असतील, मोठे मोठे ऑफिसर्स असतील किंवा न्यायालय असतील, त्यांचे वकील त्यांचे जजेस असतील, तर ते जर त्यांचं कार्य व्यवस्थितपणे पार पाडत नसतील तर सुप्रीम कोर्ट विचारतं तुम्हाला काय झालं की तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडत नाही. या गोष्टीचं उत्तर तुम्हाला सुप्रीम कोर्टासमोर जाऊन द्यावं लागतं. अशा प्रकारचे वेगळे वेगळे रिट्स या ठिकाणी कलम 32 अंतर्गत आपल्याला दिलेले आहेत. आपल्या जी ज्युडिशरी आहे त्यांना देण्यात आलेले आहेत व त्यानुसार ते प्रकरणानुसार ह्या ज्या आहेत रिट्स यांचा वापर करतात सुप्रीम कोर्ट. पुढे जो आहे तो म्हणजे लष्करी कायदा, म्हणजे कलम 33. तर लष्करी कायदा कलम 33 आहे. सेनेसाठी हा जे कलम ऍड करण्यात आलेला आहे की जे आपली सेना असतील यांच्या मूलभूत अधिकारावरती काही बंधने संसद घालू शकते कंडिशननुसार, तर तो अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 34 ज्या ठिकाणी लष्करी कायदा आहे त्या ठिकाणी काही मूलभूत अधिकार कमी करण्याचे जे हक्क आहे ते आपल्या संसदेला देण्यात आलेलं आहे. आणि जे कलम 35 आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे की मूलभूत अधिकारावरती कायदे बनवण्याचा अधिकार हा फक्त आपल्या संसदेलाच आहे, दुसरं कोणालाच नाही. व संसद त्याप्रमाणे कायदाही बनवू शकतं, त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आयोगही नेमू शकतं, त्यांच्या रेकमेंडेशनही घेऊ शकतं आणि त्यांची अंमलबजावणी देखील संसद करू शकतं कलम 35 नुसार. अशा प्रकारे भाग 1, भाग 2, भाग 3 डिटेल्समध्ये बघितलेला आहे. आता पुढे आपण भाग 4 कडे वळू. त्यानंतरून जो भाग पुढे आहे भाग 4, याला म्हणतो आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याचे कलम सुरू होतात 36 आणि संपतात 51. तर कलम 36 बघू. कलम 36 मध्ये परत राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे, ती आपल्याला इम्पॉर्टंट नाही. मात्र या राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये सर्व ज्या मोठ्या बॉडीज आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. मात्र या ठिकाणी ज्युडिशरी म्हणजे आपली जी न्याय यंत्रणा आहे यांचा उल्लेख या कलमामध्ये करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर पुढे आहे कलम 37. कलम 37 सांगते की ज्याप्रमाणे फंडामेंटल राईटचं उल्लंघन झाल्यावर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता किंवा उच्च न्यायालयात जाता. मात्र ह्या ठिकाणी जर मार्गदर्शक तत्वाचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याचा कोणताच अधिकार उपलब्ध नाही. नो ज्युडिशियल रिव्ह्यू फॉर जे आपले राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आपण बघू ते म्हणजे कलम 38 म्हणजे लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे. हे कलम 38 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 29 मध्ये राज्याची अनुसरणाची जी धोरणे आहेत, जी तत्व आहेत ते 29 मध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. तसेच समान वेतनची देखील चर्चा या कलम 39 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढे आहे कलम 40 म्हणजेच ग्रामपंचायतीची स्थापना. यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे कलम 40चा उल्लेख केला होता. मात्र जी आपली घटना दुरुस्ती होती 73वी घटना दुरुस्ती 1992 ती येईपर्यंत ज्या पंचायती होतात आपल्या ह्या ठिकाणी नव्हत्या. मात्र त्यांची तरतूद कलम 40 मध्ये करण्यात आल्यामुळे पुढे हळूहळू त्यांची एस्टॅब्लिशमेंट होत गेली 72वी घटना दुरुस्तीच्या नंतर. मात्र या ठिकाणी ज्या 73वी घटना दुरुस्ती असेल 74वी घटना दुरुस्ती असेल यांना देखील ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांना ज्युडिशियल रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर पुढे जे आहे कलम 41 जे विकर सेक्शन आहेत त्यांना कामाबाबत किंवा जे त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्याने काय केलं पाहिजे हे ठिकाणी कलम 41 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कलम 42 सांगते की कामात न्याय व मानवीय परिस्थिती राखणे हे कलम 42 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. जे कलम 43 आहेत ते कामगारांना जे कंपन्यांमध्ये आहे त्यांच्या कामगारांना समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन या ठिकाणी उपलब्ध करून देणे ही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. सॉरी कॅमेरा हल्ला होता की कामगारांना आहे निर्वाह वेतन किंवा जे कंपनीचे जे मोठे मोठे पद आहेत त्या ठिकाणी त्यांचं जे टोकेटिव्ह जे होतं कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी त्यांचा जो समावेश करण्यात यावा अशी तरतूद या कलमामध्ये देण्यात आलेली होती. नंतर कलम 44 आहे तो समान नागरिक कायदा. मात्र हा फक्त गोव्यापुरती मर्यादित आहे. राजकीय अस्थिरता आणि जी इच्छाशक्तीची कमी आपण म्हणू शकतो या ठिकाणी संपूर्ण भारतात जो कलम 44 आहे त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यानंतर कलम 25 असं सांगतं की 6 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना शिक्षणाची जी साधने आहेत म्हणजे शाळेपर्यंत पोहोचवणं किंवा त्याच्या गोष्टी लागत त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती पॅरेंट्सची आहे, राज्याची नसून ही पॅरेंट्सची आहे की त्यांना या ठिकाणी ते उपलब्ध करून देणे.
पुढे आहे कलम 46 SC/ST यांच्या शैक्षणिक व आर्थिक धोरणाबाबत या ठिकाणी कलम 46 मध्ये उल्लेख केलेला आहे. कलम 47 आहे पोषण, राहणीमान आणि आरोग्य. कलम 47 जे आहे ते पर्यावरण आणि कृषी संबंधात आहे. कलम 48 आहे की जे पशुबळी असतील किंवा गाय गुरे ढोरे यांचे जे कत्तली असतील ते थांबण्यासाठी कलम 48 प्रयत्न करतं. त्यानंतर पुढे कलम जे आहे 49 आहे जे राष्ट्रीय स्मारक आहेत, जे आपले राष्ट्रीय हेरिटेज साईट आहेत त्यांचे संवर्धन करणे हे आपलं एक राज्याचं कर्तव्य आहे, आपल्या लोकांचं कर्तव्य आहे. यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कायदे या ठिकाणी करण्यात येतात. त्याच्यानंतर पुढे इम्पॉर्टंट आहे कलम 50. कलम 50 मध्ये असं सांगतं की जी आपली न्याय व्यवस्था आहे आणि जी कार्यकारी व्यवस्था आहे या दोघांना वेगळं करण्यात आलेलं आहे कलम 50 नुसार 50-50. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे हे कलम 51 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर हे पूर्ण जे कलम होते 1 ते 51 हे आपण आता डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. पुढचा जो एक पार्ट ऍड करणार आहे त्यामध्ये जे आपले मूलभूत कर्तव्य आहे की आपल्याला देशाप्रती काय केलेलं पाहिजे ते जेवढे 11 मूलभूत कर्तव्य डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू टू ऑल ऑफ यू. असेच व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघत राहा. थँक्यू.